नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. तर आज मी चाललो आहे माझ्या गावी, म्हणजेच आगळगाव, सांगली जिल्ह्यातील तालुका कवठेमंकाळ इथे आमचं गाव आहे. तर खरं तर मी लग्नासाठी चाललो आहे. तर सुरेश काकांची गाडी आज आपल्यापाशी. सुरेश काका हाय बोला. तर बाप्पा इथे आहे रेडी. तर आता आम्ही निघायला तयार आहे. ओ बाप्पा या, बघूया कसा जातोय प्रवास. एका दिवसात येणार आहे आम्ही, उद्या संध्याकाळी रिटर्न. बघूया, चला. आता पूर्ण पॅक झालं आहे, सामान इथे भरलेलं आहे. आता बसून घेऊया, मी पुढे बसणार आहे. पप्पा आणि पप्पाचे मित्र पण आहे सोबत. आता आम्ही निघतो. चला तर बसूया. मी भांडू नका म्हणते. चला तर आता निघतोय. पहिला लेग महत्वाची ह्यांना. किती देतात भाऊ? चला, गणपती बाप्पा मोरया असं बोलत आपण निघू. काकाला पण बाय बोलू. हे आमच्या सोसायटीमधले काका आहे, सुरेश काका. हे माझे पप्पा आहे. हे सेलोराज काका, हे वर्धा काका. आता सध्या तरी हे लोक कामावर ना आले, अजून निघालोय लग्नाला आम्ही. तर आता ऑलमोस्ट आम्ही IMT युनिव्हर्सिटीला पोहोचलोय. तर बघू. बंगला आहे कदम. खरं म्हटलं तर ही सह्याद्री आहे ना, पावसाळ्यात बघण्यासारखी आहे. तुम्ही बघू शकता. पहिला पाऊस पडला, पावसाच्या पहिल्याच महिन्यात आहे ना, असला हिरवागार मुंबई आणि महाराष्ट्र दिसताना. बिचाऱ्यांची गाडीत सगळा इश्यू झालाय. तुम्ही हर 2 किलोमीटरला तुम्हाला हे दिसणार स्पीड मीटर, बिकॉज ऑफ सेफ्टी फर्स्ट. मिसिंग लिंकला पोहोचलोय आता आपण. खरं तर काका खूप फिरले आपल्याशी जास्त. आपण कधी गावी किंवा कुठं गेलो तर काका आपल्याला दिसणार, कारण आपले काका फिक्सच आहे. त्यावर 2 टनल आहे, आपण त्याच्यातला 1 टनल पकडणार आहोत. आता आपण घाटाला टच केलाय. तर घाट सुरू झाल्या आपल्याला नेहमीप्रमाणे ट्रॅफिक भेटलेलं आहे. तुम्हाला मॉर्निंगचा बेस्ट टाइम आहे. तुम्ही जात असले, ट्रॅव्हल करत असले तर सकाळचं निघा, तुम्हाला कमी ट्रॅफिक भेटणार. आणि या घाटात तुम्हाला 24 तास तुम्हाला ट्रॅफिकच भेटणार. हो ना. आम्ही गेलो कोल्हापूरला. मी पेपर पाठवू तुमच्याकडे. गडबड झाली, पेपर घरी झाले.
कोल्हापूरला निघालो होतो. आता झालेत 5 बरोबर. ऑलमोस्ट आम्ही 1 तासात घाट कंप्लीट करणार आहोत. लोणावळा खंडाळा घाट. काका तर झोपले. वर्धा काका झोपलेत. गाडी सुरू झाली तेव्हापासून. अण्णा क्या बोलत आहे? अण्णाचा मुलगा काय बोलतात स्केटिंग खेळतो. तर अण्णाचा मुलगा स्टेट लेवलचा स्केटिंग चॅम्पियन आहे. स्टेट लेवल या नॅशनल लेवल? नॅशनल लेवलला रिप्रेझेंट केलं आहे त्यांच्या मुलांनी. चांगलंच आहे. पाठसायो किती तास लागणार काका जायला कोल्हापूर? हां, सांगायचं विसरलो. प्लॅनमध्ये ट्विस्ट आलाय. पप्पांनी प्लॅन चेंज केलाय. तर आता गावी जायच्या पहिला आम्ही खंडोबा बोलतोय ज्योतिबा दर्शनाला चाललोय कोल्हापूरला. खूप आपण पोचलोय तलेगाव कोल्हापूरला. ऑलमोस्ट आपल्याला आता 20 मिनिट झालेले आहे दुसऱ्या टोलपर्यंत यायला. नाही 5ला आपण बरोबर इथं होतो घाटात. घाट यांनी केलं तर सगळे पोलीस असतात. कोणती ना कोणती गाडी अडवते. लेफ्ट साईड घ्यायचं. तर आहे फ्रेंड. आता आपण उतरलोय गॅस भरायला. नेहमीच असं करायचं. गॅसचा हीच लफडा असतं. सारखं गेलो नाही ते थांबायला लागतं. हा अण्णा? अण्णाची मस्त झोप झाली आहे गाडीत बसून बसून. तर जरा फ्रेश होऊन आलं. काय बोलणार अण्णा? नाही आता काय बोलणार आहे. आमच्याशी मेन झोप झाले. पप्पा पण आलेच फ्रेश होऊन. तर गॅस भरल्यानंतर आता निघू पुढं. बघू थोडं चाय पाणी करू मग जाऊ पुढे. मित्रांनो गाडीत गॅस भरलेला आहे. आपण फ्रेश पण झालो आहे. तर भेळ आला होता तिकडनं शेंगदाणे अजून वाटताना घेतले कटर पटर खायला. तर आता आपण थांबलोय नाश्ता करायला. आता फ्रेश होऊन आलोय. तर नाश्त्याला सँडविच आहे. पण भजी मागवलेत जरा. काय झालं काका असं का बघतात? चला तर आता नाश्ता करून झालाय. तर आता आम्ही निघतोय. गाडीत बसायला चाललोय.
तर हाय फ्रेंड्स, आता आपण कराडच्या पुढं आहे, जेवायला बसतो आपण. तर जेवायला बघा काय आता याची थाळी मागवली आहे. कशी आहे तर सांगा. तर जेवण करतात. जेवण करा करा. जेवण या साहेब, जेवण या. खा. चव कशी आहे? त्यांना तर चव बरी वाटली, पण मी माझ्यासाठी डाळ खिचडी मागवली. अण्णा सुरून खात. अण्णा कैसे टेस्ट? एक नंबर असतो. तर आता जेवण झालंय, जेवण मस्त होतं. तुम्ही पण विजिट करा यांच्या हॉटेलला. यांचं हॉटेलचं नाव आहे राधाकृष्ण. कराडपासनं थोडेच दुरीवर आहे. कराडचा मॅकडॉनल्डच्या जस्ट बाजूला आहे. तुम्ही पण याचा. तर नमस्कार मित्रांनो, आता झोप झालेली आहे. पहाटेचे 6 वाजलेत. आता पुढचा प्रवास करू. आता आम्ही जातोय ज्योतिबाला. आम्ही तर राहिलो, स्टे केला आनंद पॅलेस म्हणून. सुविधा सर्विस लेट आहे. ठीक आहे, ओके हॉटेल होता. चार्जेस त्यांनी घेतले पर रूम 1200. 2 रूम घेतलेले आम्ही. आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रामधील एक खूप फेमस आणि पॉवरफुल मंदिर बघायला, ज्योतिबा मंदिर कोल्हापूरला. हे मंदिर कोल्हापूरपासून अराउंड 17 किलोमीटर डिस्टन्सवर डोंगरावर आहे. हे मंदिर कोल्हापूरपासून 17 किलोमीटर डिस्टन्स डोंगरावर वाडी रत्नागिरी डोंगरवर आहे. आणि इथून तुम्हाला खूप ब्युटिफुल माउंटेन व्ह्यू पण बघायला मिळतो. कोल्हापूर सिटीमधून ज्योतिबा मंदिरला जायचं रोड खूप मस्त आहे. डोंगरावर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत ज्योतिबाच्या डोंगरावर. इथून सगळ्याला साईड तर मित्रांनो, आता आपण इथून सगळ्या साईडला खूप मस्त व्ह्यू दिसतो. टेम्पल एरियामध्ये खूप शॉप्स आहेत जिथे गुलाब, नारळ, फूल आणि मिठाई भेटते. चला आता थोडा हिस्ट्री पण समजून घेऊ. ज्योतिबा ही एक पॉवरफुल देवता आहे, जे लॉर्ड शिवाचा अवतार मानले जातात. अजून कितीतरी लोकांचे कुलदेवता म्हणून मानले पण जातात. लोकांचा बिलाफ आहे की ज्योतिबाने डेमॉन्स, अजून रत्नासूर आणि कोल्हासूर यांना डिफीट केलं होतं. त्यांचा विजय नंतर हा डोंगर स्कॅड झाला आणि इथे मंदिर बांधलं गेलं. आज आपण लाखो डिवोटीज आपण लाईनीचे दर्शनासाठी लाईनीत राहिलो. बघू किती वेळ. आता बरोबर 7ला किती 3 कमी 7ला 3 कमी आहे. आता आपण लाईनीला उभं राहिलो. बघू किती वेळ दर्शन होतं आपलं. अण्णा असे आहे. तर लाईनीत उभा राहत होतो मी, त्यावर पप्पा जाऊन काय तर आणलं. पप्पा ही काय आहे? हे दौंड आहे, ज्योतिबाला वाहिला जातो. याला खरा सगळ्यात मान दौंड्याचा आहे. ज्योतिबाचं नाथबाबा तरसुंडी, ज्योतिबा कोल्हापूर या नाथबाबाचा पहिला मान आहे. तुम्हाला इन डिटेल काय माहीत असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सध्या तरी इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इकडचं चला भीड आहे. सगळे लाईनीत उभे आहे, पण सुरेश काका स्टेटस टाकायला बिझी आहे.
एक स्पेशल गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी मला ज्योतिबा मंदिरात खूप आवडली. इथं कुठलाही भक्त उपाशी जाणार नाही, कारण इथं टेम्पलचे व्हॉलेंटियर भक्तांना नाश्ता देतात, अन्नदान करतात. कितीतरी प्रकारचे मेन्यू मध्ये काय असतात बघा, पोहे असतात, शिरा असतात, पुलाव, चहा आणि अजून खूप आयटम्स असतात. आणि सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे अनलिमिटेड आहे. कोणीही भक्त भुकेलेला राहू नाही म्हणून ही सेवा केली जाते. हे बघून खरंच खूप छान वाटलं. मंदिरचं आर्किटेक्चर पण खूप युनिक आहे. टेम्पल ब्लॅक स्टोन मध्ये बांधले आहे आणि ट्रेडिशनल हिमापंत स्टाईल मध्ये दिसतो. इथून कोल्हापूर सिटीचा खूप ब्युटिफुल पॅनोरामिक व्ह्यू दिसतो. ज्योतिबा मंदिर मधील सगळ्यात फेमस फेस्टिवल आहे ज्योतिबा यात्रा. या दिवशी लाखो भक्त पिंक गुलाल उडवतात. आपण पोचलोच आहोत. गुलाबी गुलाल उडवतात. पूर्ण डोंगर गुलाबी कलरने भरून जातो. एकदम अमेझिंग सीन असतात. पूर्ण डोंगर गुलाबी कलरने भरून जातो. एकदम अमेझिंग सीन असतात. आपण पोचलोच आहोत. मंदिर मधील एंट्री करता मुमेंटला एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. लोक ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं जय जयकार करत दर्शन घेऊन मनाला खूप शांती मिळते. मंदिरचा एरिया मध्ये खूप मस्त व्ह्यू पॉइंट आहे. सनसेटला इथून व्ह्यू एकदम मस्त येत. जर तुम्ही कोल्हापूरला येत असेल तर ही प्लेस डेफिनेटली व्हिजिट करा. आता आपण दर्शन घेऊया. दर्शन खूप मस्त झालं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली. जर तुम्ही कोल्हापूरला आला तर ज्योतिबा टेम्पलला नक्की व्हिजिट करा. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं सांग झाला. तर इथे पप्पा आणि पप्पाच्या मित्रांनी पण गुलाल उडवला मंदिरात. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे. तर मित्रांनो आता दर्शन झालंय. आता पुढं बघू पप्पा कुठे घेऊन जाणार आहे. महालक्ष्मी इकडनं 20 किलोमीटर लांब आहे. चला तर पुढचं स्थान आहे महालक्ष्मी. तुम्हाला तिकडे पण दाखवा. तर मंडळी आता आपण पोहोचलो आहोत कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरला. ही टेम्पल खूप एन्शंट आणि पॉवरफुल टेम्पल मानला जातो. महालक्ष्मीला आलोय. देवी महालक्ष्मी लांबाबाई म्हणून पण ओळखलं जातं. आज टेम्पल मध्ये क्राऊड पण खूप जास्त नाही आहे, सो मुख्य दर्शन इझिली मिळालं. दर्शन खूप शांतपणाने झालं आणि खूप पॉझिटिव्ह फील झालं. टेम्पलचं आर्किटेक्चर पण खूप ब्युटिफुल आहे. स्टोन मध्ये बनलेली हा टेम्पल खूप हिस्टॉरिकल आहे. आता एक इम्पॉर्टंट अपडेट देतो. सध्या टेम्पल मध्ये रिनोव्हेशन आणि कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. टेम्पल थोडा अपग्रेड करत आहे, म्हणजे भविष्यात इथे येणारे भक्तांना अजून चांगली फॅसिलिटी मिळेल.
टेम्पल मॅनेजमेंट सांगतं की ही रिनोव्हेशन अराउंड 4 मंथमध्ये कम्प्लीट होईल, कारण ही आता जस्ट या मंथमध्ये सुरू झालं. पण दर्शनसाठी टेम्पल ओपन आहे, सो भक्तांना काही प्रॉब्लेम नाही. ॲटमॉस्फिअर बघा, खूप पेसफुल आहे आणि डिवोशन वाईब्स आहे. जर तुम्ही कोल्हापूरला आले तर महालक्ष्मी टेम्पल दर्शन मिस करू नका. तर आता दर्शन घेऊन झालंय आमचं महालक्ष्मीचं. जाम झाले. सगळ्यात चांगलं ज्योतिबा वाटलं दर्शनाला. तिथं खायला होतं, सुविधा खूप होती, अन्नदान खूप होतं तिकडं. उपाशी कोण नाही मारणार तिकडं. नाही. तर आता आम्ही चाललोय आमच्या गावी. जरा जाऊ, फ्रेश होऊ, मग लग्न अटेंड करू. चला मग. सर मंडळी, आता आपण पोचलो आहोत माझ्या गावाला. आज इथे फॅमिली मीटिंग आहे. जरा जास्त रश असते, तसं नाही. ते सगळे रिलेटिव्ह एकत्र येतात आणि खूप मजा येते. आता आपण लग्नाला आलोय. लग्न चांगलं सगळ्यात झालं. इम्पॉर्टंट पार्ट, लग्नात जेवायला बसले. कसं आहे जेवण? जेवण छान आहे. श्रीखंड आहे, भात आहे, पुरी आहे. मिक्स भाज्या आहे, पुरी आहे, पापड आहे. छान. मामाच्या मुलाचं लग्न आहे. आम्ही सहकुटुंब आलेलो आहोत लग्नाला. माझे मित्रही आलेले आहेत. भाजी द्या. तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्लॉग? आता आम्ही निघालो पुन्हा मुंबईसाठी. लग्न अटेंड करून झालंय सगळं. जेवण पाणी झालंय अन्नाचं. कसं होतं जेवण? एकदम छान झाले. गाव कैसा था? दर्शन कैसे हो? मस्त. सब अच्छा हो गया, खाना भी अच्छा हो गया, सब अच्छा हो. चला मग पुढच्या व्लॉग मध्ये पुन्हा भेटूया. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही करतात ना? आम्ही करतो. हा, चला बघ, बाय.